इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी आली आहे। कोरटकर सोबत झालेलं संभाषण सावंतांकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलंय। शिवीगाळ केल्याचाही इंद्रजीत सावंत यांचा आरोप आहे। इंद्रजीत सावंत यांनी आरोप केलेला आहे की त्यांना धमकी देण्यात आलेली आहे। प्रशांत भाऊ, काय सांगणार? तुमच्यावर आरोप आहे, त्यांनी फेसबुक पोस्ट टाकली की तुम्ही धमकी दिलेली आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज मला सकाळी फोन आले की माझ्या आवाजामध्ये कोणीतरी सावंत यांना धमकी दिलेली आहे। पहिली गोष्ट तर गेल्या 25 वर्षांपासून मी पत्रकारिता करतो, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज असो, छत्रपती संभाजी महाराज असो, इतिहास असो, या सगळ्या गोष्टींमध्ये मी डिटेल अभ्यास केलेला आहे। यापूर्वी इतकी जबाबदार पत्रकारिता केल्यानंतर असं मी कोणाला फोनवर धमकी देईल वगैरे, आणि त्यांनी ऑडिओ म्हणजे माझ्या मित्रांनी फोन केला की ऑडिओ केलेले आहे। आजकाल सोशल मीडियावर माझे 15 वेळा फेसबुक अकाउंट हॅक झाले, नंबर हॅक झाले, नंबरवरून फोन गेले। त्याच्यामुळे कुठलीही शहानिशा न करता केवळ माझं नाव वापरून की कोणीतरी फोन केला, हे अतिशय चुकीचं आहे आणि अशा पद्धतीने धमकी द्यायचा प्रश्नच नाही आहे। दुसरी गोष्ट, सगळ्यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज जवळून वाचलेले आहे, लहानपणापासून वाचलेले आहे। त्याच्यामुळे असं बाष्कळ कुठलीही तरी धमकी देण्याचं माझा आत्तापर्यंतचा पायंडा नाही। आणि ती गोष्ट त्यांनी मला शहानिशा करून विचारून जर टाकली असती की तुमचा आवाज आहे का नाही आहे, कारण आजकाल आपल्याला माहीत आहे की प्रत्येकाचे मॉर्फिंग आवाज करता येतात। त्याच्यामुळे AI मार्फत तुम्ही म्हणायचं आहे, मला असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी कोणीतरी खोडसाळपणा केला, कोणीतरी माझ्या जवळच्या कोणी जो रायव्हली ठेवत असेल त्यांनी केलेला प्रकार आहे। आणि त्याच्यामुळे सोशल मीडियाचा वापर करून, AIचा वापर करून काहीतरी आवाज क्रिएट करण्याचा प्रयत्न केला, धमकी देण्याचा प्रयत्न केला। त्याची मी पण पोलिसात तक्रार करणार आहे आता, की कोणी नेमकं माझ्या आवाजाचा कॉपी केली किंवा काय केलं याची चौकशी केली पाहिजे पोलिसांनी पण। ते म्हणतायत की नागपूरचे प्रशांत कोरटकर यांनी धमकी दिली, ब्राह्मणांचा अपमान झाला म्हणून धमकी दिली, जीवे मारण्याची धमकी दिली, असं ते म्हणतात। पहिली गोष्ट अशी आहे की या प्रकरणाशी दूरपर्यंत संबंध नाही। त्यांनी ब्राह्मणांचा अपमान केला की मराठ्यांचा अपमान केला याबद्दल मी त्यांना, आणि जे आहे ज्यांनी आरोप केला त्यांना मी अजूनपर्यंत कधी ऐकलं नाही, फक्त टीव्हीवर बघितलेला, त्यांचा माझा काही संबंध नाही, त्यांचा नंबर माझ्याकडे नाही। आणि अशा पद्धतीची कुठलेही शहानिशा न करता केवळ माझं नाव वापरून माझं प्रशांत कोरटकरांनी धमकी दिली, हे अतिशय चुकीचं आहे। याची खोलवर चौकशी झाली पाहिजे। आणि मी स्वतः आता थोड्या वेळानंतर नागपूर पोलीस आयुक्तांना भेटणार आहे। आणि या पद्धतीची मी त्यांच्यावरही अब्रू नुकसानी करू शकतो की माझा शहानिशा न करता माझं नाव वापरणं। आज मला सकाळपासून फोन सुरू झालेले आहे, त्याच्यामुळे प्रशांत कोरटकरांनी धमकी दिली। स्वतःच तक्रार करणार? मी स्वतः तक्रार करणार आहे। या संदर्भात नागपूर पोलीस आयुक्तांना भेटणार आहे की माझ्या नावाचा वापर करून असा कुठला खोडसाळ फोन त्यांना गेलेला आहे, आणि त्यांनी माझ्याकडे शहानिशा न करता सरळ ती मीडियाला आणि यांना बातमी दिलेली आहे। खरं म्हणजे मी स्वतः 25 वर्ष मीडियामध्ये काम केलं, मला माहीत आहे राईचा पर्वत कसा होतो। तर त्याच्यामुळे जे इंद्रजीत सावंत आहे त्यांनी जर मला फोन करून म्हटलं असतं की हा तुमचा आवाज आहे का, तुमच्या नंबरवरून असा मला फोन आला होता, तर ते न करता त्यांनी डायरेक्ट सोशल मीडियावर केलं, तर याच्याबद्दल मी सुद्धा तक्रार करणार आहे पोलिसांमध्ये। पण पोलीस तक्रार करण्याची शक्यता आहे आज? त्यांनी पोलीस तक्रार करावी, त्यांनी पूर्ण शहानिशा करावी। मी राज्याच्या सायबरचे प्रमुख आहेत त्यांनाही तक्रार करणार आहे, नागपूर पोलीस आयुक्तांनाही तक्रार करणार आहे। आणि अशा पद्धतीचा आज एक झालं, उद्या असाच एखाद्या जातीचं नाव काढून दुसरी एखादी महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्रयत्न करतील, तर पोलिसांनी पण याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की अशा पद्धतीचे कॉल, आपण पाहिलं की एकनाथ शिंदे असो, फडणवीस असो, यांचे सुद्धा आवाज मॉर्फ केले जातात। अशा पद्धतीचे घटना महाराष्ट्रात घडलेल्या आहेत। त्याच्यामुळे मी इतका छोटा व्यक्ती आहे की माझा अशा पद्धतीचा खोडसाळ कॉल करून त्यांना काय मिळणार आहे, आणि बिना शहानिशा करता अशा सोशल मीडियावर त्यांनी जे केलेलं आहे त्याच्या विरोधात सुद्धा मी पोलीस आयुक्तांना भेटून तक्रार करणार आहे। त्यांच्या ज्या पोस्टमध्ये त्यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा पण उल्लेख केलेला आहे, हे अतिशय चुकीचं आहे। माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा कुठेही उल्लेख मी तर कधी करतच नाही। आणि आपल्याला माहीत आहे मी पत्रकार म्हणून 25 वर्षापासून काम करतो आहे, त्याच्यामुळे फडणवीस साहेबांच्याबद्दल असो किंवा सरकारबद्दल असो मी इंडिव्हिज्युअल एंटिटी आहे। त्यांनी इंडिव्हिज्युअल एंटिटी माझ्यावर आरोप केला असता त्यांनी माझ्यासोबत शहानिशा केली, त्यांनी मला एकही कॉल केला, समजा असेल त्यांनी केलेला तर मला दाखवावा की आज त्यांनी सकाळी मला कॉल केला, त्यांनी पोस्ट टाकायच्या आधी मला कॉल केला का, माझ्याशी शहानिशा केली का, न करता केवळ त्यांना पब्लिसिटी पाहिजे आहे, यामुळे कुठेतरी या वापर केलेला दिसतोय। माझा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे। आपण इतिहासाचे स्टुडंट आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या बाष्कळ भाष्य माझ्याकडून कधीही होऊ शकत नाही। त्या कॉल रेकॉर्डिंगच्या चौकशीची तुम्ही स्वतः मागणी करणार आहे? कॉल रेकॉर्डिंगची चौकशी झाली पाहिजे। माझा नंबर कसा मॉर्फ केला, माझा आवाज कसा मॉर्फ केला, याच्याबद्दल मी IG सायबर यांच्याशी, यशस्वी यादव यांच्याशी पर्सनल बोलणार आहे आता थोड्या वेळाने। आताच
फोन सुरू झाले तेव्हा मला कळलं की असा असा कॉल झाला आणि आपल्या माध्यमातून मला कळलं की असा कॉल झाला आणि त्यानंतर मी माझी सफाई द्यावी म्हणून मी तुम्हाला बोलतो आहे. हे गंभीर प्रकरण आहे, कारण की ज्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख त्यामध्ये आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख त्या कॉलमध्ये आहे. छत्रपती संभाजी महाराज असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, इतर ऐतिहासिक जे मोठमोठे नेते होऊन गेले यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे आणि माझ्यासारखा टी व्हीवर जाऊन छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांचा छावा सिनेमा झाल्यानंतर यांना सगळ्यांना दिसत आहे, त्याच्यामुळे मी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. माझ्या नंबरवरून मी वैयक्तिक त्यांना ओळखत नाही, त्यांचा नंबर माझ्याकडे नाही आहे. असं असताना केवळ माझा नावाचा वापर केला, मॉर्फ कॉलला खरा कॉल समजला, हे अतिशय चुकीचं आहे. एवढ्या मोठ्या इतिहास संशोधकांनी असा आरोप करणं अतिशय चुकीचं आहे. त्यांनी त्यांचा नंबर तुमच्याकडे होता का? यापूर्वी कधी काही बोलणं झालं तुमचं? माझं आयुष्यात कधीही बोलणं झालेलं नाही आहे. मी महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचे नंबर माझ्या सोबत आहे. इतकंच काय, बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत माझे सलोखे संबंध होते एज अ पत्रकार म्हणून. त्याच्यामुळे माझा कधी ते पश्चिम महाराष्ट्रात, मी नागपुरात राहतो, त्यांनी कोणाला धमकी दिली, काय दिली, मला काहीही माहीत नाही. आणि त्यांनी माझ्याशी शहानिशा न करता त्यांनी डायरेक्ट मीडियाला सांगितलं, हे अतिशय चुकीचं आहे. त्या कॉलमध्ये, तुमच्या आवाजात तो कॉल आहे, त्याच्यामध्ये शिवीचा उल्लेख आहे, जीवे मारण्याच्या धमकीचा उल्लेख आहे. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये पण ते सांगितलं. पहिली गोष्ट तर मी यांना पर्सनली ओळखत नाही, यांचा नंबर माझ्याकडे नाही आहे आणि यांना कोणी कॉल केला, माझ्या नावाचा उपयोग का केला, हे सगळं चौकशी अंती स्पष्ट होईल. मी नागपूर पोलीस आयुक्त आणि सायबरचे IG यांच्याकडे स्वतः कंप्लेंट करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, माझा शहानिशा न करता अशा पद्धतीची पोस्ट टाकली त्याबद्दल यांच्या विरोधात सुद्धा मी तक्रार करणार आहे.